ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक नवीन संधी चालून आलेली आहे. कारण नवीन शिपाई या पदाची जाहिरात आज प्रकाशित झालेली आहे वेबसाईटवर. त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी देखील तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अतिशय महत्त्वाची माहिती संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की कोड भरतीमध्ये नवीन पदांची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात मित्रांनो आजच म्हणजे आत्ताच काही क्षणाखाली प्रकाशित करण्यात आलेली आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तर पहा कशी आहे, कोणत्या पदाची आहे. शिपाई या पदाची जाहिरात आहे. रिक्त पदे 24 आहे आणि 2 वर्षामध्ये 12 पदे रिक्त होणार आहेत. अशा एकूण 36 पदाकरिता निवड यादी आणि 9 पदाकरिता प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. म्हणजे 36 ही निवड होतील आणि 9 ही प्रतीक्षा यादीमध्ये नाव येतील. तर यासाठी जी काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. पदाचा यामध्ये पेमेंट्स पाहू शकता तुम्ही किती दिलेली आहे, 16,600 ते 52,400 अशा पद्धतीचं त्यांचं काय असेल या ठिकाणी पगार असेल. वयोमर्यादाचा जर विचार केला तर पाहू शकता वयोमर्यादा किती आहे. ओपनसाठी अराखीव 18 ते 38 वर्ष, राखीव आहे 18 ते 43 वर्ष आणि विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही. 18+ आणि वयाची काही बंधन नाही. आता यामध्ये पात्रता महत्त्वाची काय पात्रता? कमीत कमी 7वी पास. आता यामध्ये महत्त्वाची अशी गोष्ट आहे की 7वी पास तुमच्याजवळ सर्टिफिकेट असायला हवा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स माहिती देईल तुम्हाला मी. जर या व्हिडिओमध्ये देत बसलो तर व्हिडिओ हा भरपूर मोठा होईल. तर इथं पहा, उमेदवारास मराठी भाषा बोलता येणे अत्यंत आवश्यक आहे आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम, व्यवस्थित असावा, दृढ असावा, निर्व्यसनी असावा, कोणत्याही प्रकारचं व्यसन असू नये. ही महत्त्वाची काय आहे, पात्रता आहे. आणि जे काही उमेदवाराच्या पात्रसाठी अटी आहेत, तर त्या अटी महत्त्वाच्या आहेत. पहा काय आहे, महाराष्ट्राचा रहिवासी पहिली अट आहे. करार करण्यास सक्षम असावा आणि उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा कोणतेही न्यायालय, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी जे काही परीक्षेमध्ये घोळ त्यामध्ये त्यांचं नाव नसावे. कशामध्ये? आणि गुन्हा वगैरे त्यांच्यावर नसावा आणि मुलांची संख्या जी आहे 2 पेक्षा जास्त नसावी. 28 मार्च 2006 नंतर. आणि उमेदवार सद्यस्थितीस न्यायालयीन शासकीय सेवेत असल्यास त्याला एक ओसी द्यावी लागते. कार्यालयाची पूर्ण परवानगी घेऊन तो अर्ज त्यांना भरावी लागतो, जो कर्मचारी आहे. आणि यामध्ये काय इथं महत्त्वाची माहिती म्हणजे अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्ट. एक शॉर्ट लिस्टमध्ये जर नाव आलं तर 90% तुम्हाला जॉब मिळाले असं समजून घ्यायचं. याबद्दल देखील माहिती पाहू. काय म्हटलेलं आहे, जाहिरातीला अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार, पात्रता आणि गुणवत्तेनुसार लेखी परीक्षेसाठी काय केली जाईल मित्रांनो, शॉर्टलिस्ट लावली जाईल. शॉर्टलिस्ट लावल्याच्या नंतर जे विद्यार्थी पात्र झाले त्यांना परीक्षेसाठी बोलवले जाईल. यामध्ये काय आहे, काय काय होते, लेखी परीक्षा झाल्याच्या नंतर शारीरिक क्षमता, विशेष अर्हता ही परीक्षा असते. कशी होते, काय नाही, लाईव्ह संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. कशा पद्धतीनं पास व्हायचं त्या देखील स्ट्रिक सांगणार आहे. अर्ज कसा भरायचा, अर्ज भरण्यापासून सिलेक्शन होईपर्यंत काही महत्त्वाच्या स्ट्रिक्स गोष्टी असतात, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पद्धतीनेच तुम्ही फॉर्म भरा आणि त्या पद्धतीने सर्व प्रोसेस करा. 100% सिलेक्शन तुमच्या हातामध्ये असणार आहे. सर्व अधिकार हे कुणाकडे आहेत, हे संपूर्ण शॉर्टलिस्टचे त्यांच्याकडे राखून ठेवलेले आहेत. पुढे पहा काय म्हटलेलं आहे अजून, ऑनलाईन सुरू झालेलं आहे फॉर्म भरणं आणि त्याची जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती वेबसाईट तुम्हाला देईल. तसेच मित्रांनो, तुम्ही न्यायालय भरतीची कोणतीही तयारी करा. येणारे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये सुद्धा आता काही वर्षानंतर म्हणजेच पदं निघतील, ते देखील तुम्हाला माहिती देणार आहे. त्यासाठी आजपासूनच तयारी करा. जर तुम्हाला कोर्ट भरतीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याची चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. सध्या हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टमध्ये सुद्धा क्लर्क या पदाची जागा निघालेली आहे. त्याची देखील तयारी करत असाल तर त्याचं जे संपूर्ण मटेरियल्स आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि तयारीला लागा. अजून छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हायकोर्टची देखील ॲड येणार आहे.
त्याची देखील तयारी करा. म्हणजे भरपूर ॲड येणार आहे. सुवर्ण संधी आहे मित्रांनो. चांगल्या पद्धतीची तयारी करा. या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, तो अर्ज फिल करायचा आहे आणि फिल केल्याच्या नंतर काय करायचं, प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, अर्ज भरायचा आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, पात्रता असलेल्या उमेदवारांनी या वेबसाईटवर अर्ज भरायचा. कधी 18/2/2025 ते 4/3/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा आहे. आणि ऑनलाईन अर्जाची लिंक ही 18/2/2025 सकाळी 11 वाजता उघडेल, म्हणजे सुरू झालेली आहे. आणि 4/3/2025 ला ही काय होईल, वेबसाईट बंद होईल. आणि काय म्हटलेलं आहे पुढे, कोर्टाचा तुम्ही फॉर्म भरत असाल तर एक ना एक गोष्ट महत्त्वाची असते. कारण एका गोष्टीमुळं चूक झाली तर आपली जागा ही जाऊ शकते. त्याच्यामुळं संपूर्ण जाहिरातीमधले प्रत्येक पॉइंट्स वर आपण प्रत्येक वेळी चर्चा करत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत वेळ जरी गेला तरी पाहूनच तुम्ही त्या पद्धतीने अर्ज भरा. कारण की अगोदर विचार करायला पाहिजे, नंतर पश्चाताप करून काही अर्थ राहणार नाही. पुढे काय म्हटलेले, उमेदवाराने संपूर्ण जाहिरात वाचन करून काय करायचं, अर्ज भरायचं. भरलेला संपूर्ण अर्ज सबमिट केल्याच्या नंतर त्याची प्रिंट आउट काढायची, कारण लागते. सदरील उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावी सगळी प्रिंट आउट. सदरील अर्ज शैक्षणिक कागदपत्रे कार्यालयात पोस्टाने पाठवू नये, हे महत्वाचं आहे. अर्ज भरला तर कार्यालयामध्ये पोस्टाने पाठवायचे नाही. मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार सदरील अर्जाची प्रत आणि कागदपत्रे उपलब्ध करून द्यायची आहेत निवड प्रक्रियेच्या वेळेस. आणि ह्या संपूर्ण गोष्टी तुम्ही पहा, जे काय साईज वगैरे किती असलेले काय नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास फक्त शेवटचा अर्ज विचारात घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो ही संपूर्ण जाहिरात होती. तर ह्याबद्दल तुम्हाला काही जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्यावर देखील आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करूया. फक्त या ठिकाणी फीस त्यांनी ठेवलेली आहे. फक्त केवळ आणि केवळ मित्रांनो ₹50 फीस त्यांनी ठेवलेली आहे. तेवढी आपल्याला काय करायचं आहे, भरायची आहे फीस. आणि ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर अशा पद्धतीने फॉर्म भरा. अजून तुमची काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.